पहिलं बहिणीचं कळलं आणि आता आईबद्दल. खरंच राघवची लाईफ खूप मिस्टेरियस आहे आणि त्यात कदाचित दुःख पण खूप जास्त आहे. तिने एक सुस्कारा सोडला आणि अनुष्काकडे पाहिलं. मला नव्हतं माहीत, पण मग राघव सरांची रिअल मॉम कोण आहे? गार्गीने पुन्हा एकदा फोटोकडे बघत विचारलं. त्या फोटोमधली दुसरी बाई तिला खूप ओळखीची वाटत होती, पण तिला लक्षात येत नव्हतं नेमकं कुठं पाहिलं ते. मला पण माहीत नाही गं. मी मंदारला नाही विचारलं, पण स्टेप मदर आहे तर रिअल मॉम नक्कीच एक्सपायर झाली असेल, अनुष्का बोलली. गार्गी अजूनही त्या फोटोमधल्या दुसऱ्या बाईकडे एकटक बघत होती. हे जानू, अनुष्काने हाक मारली तशी ती भानावर आली. गार्गीने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. एवढी काय बघते त्या फोटोमध्ये? अनुष्काने विचारलं. असंच, या थोड्या ओळखीच्या वाटतात. गार्गीने त्या बाईच्या फोटोकडे बघत बोलली. तुला सगळेच ओळखीचे वाटतात. ते जाऊ दे, मला जरा एक प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? अनुष्का थोडं सिरियस होत बोलली. कोणत्या? गार्गीने न समजून विचारलं. राघव, तो तुला आवडतो का? अनुष्काने विचारलं आणि गार्गीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. नाही काही, पण काय बोलतेस तू पण ना अनुष्का? गार्गीने हसण्याचा प्रयत्न करत नजर चोरली. ओके जानू, मला काय वाटतं ते माहीत आहे का? अनुष्का बोलली. काय वाटतं? गार्गीने भुवयावर करून विचारलं. मनात मात्र प्रचंड धाकधूक लागलेली. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे, समथिंग स्पेशल बॉन्ड. अनुष्का गार्गीकडे रोखून बघत बोलली आणि गार्गी हसायला लागली. आता पुढे. अनुष्का, तू मॅड आहेस. अगं ते कुठे आणि मी कुठे? तू ना काही पण विचार करत असतेस. गार्गी हसत बोलली, पण यावेळी मनात मात्र ती जबरदस्त घाबरली होती. जाऊ दे, हसू नको. मला जे वाटलं ते बोलले. एनिवेज, चल हा अल्बम ठेवून देऊया, अनुष्का उठत बोलली. गार्गीने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या मागोमाग गेली. रात्री जेवताना सगळे मस्त हसत जेवत होते. सुनंदा आजी सगळ्यांना आग्रह करून वाढत होती. सुखू सगळ्यांना किचनमधून लागेल ते पदार्थ आणून देत होती. पार्वती आजी मात्र दिसत नव्हती. पण गार्गीचं लक्ष बाकी सगळ्यांकडे कमी आणि वरती जास्त होतं, कारण राघव तिथं नव्हता. तो तिथं जेवायला आलाच नव्हता. त्यामुळे गार्गीला ते टेस्टी जेवण पण जात नव्हतं. ती सारखं वरती जाणाऱ्या पायऱ्यांकडे बघत होती. अनुष्का, राघव सर आले नाहीत? तिने हळूच अनुष्काला विचारलं. अगं तो कुठला असं खाली बसून खातोय, त्याला वरती नेऊन दिलं असेल, अनुष्का बोलली. गार्गीने मग पुन्हा काहीच विचारलं नाही, पण तिच्या मनात एक प्रकारची काळजी लागून राहिली. त्याला हे जेवण आवडेल का? आणि तो खाईल का की उपाशी राहील? त्याच्या विचाराने तिला जेवण जात नव्हतं. शी जानू, तू आजकाल जास्तच वेडी होत चालली आहेस. जेवणावर लक्ष दे, ती मनातच स्वतःला बोलत होती. तेवढ्यात निशाचा आवाज तिच्या कानावर पडला. आजी, माझं झालं आहे, तर मी ते वरती जेवण नेऊन देऊ का? ते खाली आले नाहीत ना? निशा उठून उभा राहत बोलली. अगं हो, त्यांनी थोड्या वेळाने मागितलं होतं. आता वेळ झाली आहे, नेऊन दे, आजी बोलली. ओके आजी, निशा आनंदात बोलली आणि किचनकडे गेली. इकडे गार्गीचा जीव वरखाली होऊ लागला. आता तर घास पण घशाच्या खाली जात नव्हता, घशातच अडकत होता. माझं पण झालं, मी किचनमध्ये जाऊन हात धुते, गार्गी लगेच उठत बोलली. अगं पण तुझ्या ताटात तर अजून तसंच आहे, अनुष्का बोलली. झालं माझं, गार्गी बोलली आणि किचनकडे गेली. किचनमध्ये पार्वती आजी जेवणाचं एक ताट बनवत होती आणि निशा उभं राहून ताटात काय काय द्यायचं ते सांगत होती. गार्गीला निशाचा थोडा रागच आला. एवढी आजी आहे ती आणि तिला ही इन्स्ट्रक्शन देते, ते तिला आवडलं नाही. तिने
बेसिनमध्ये हात धरला आणि पाण्याखाली धुवू लागली. पण लक्ष मात्र या दोघींकडे होतं. ताटात पंचपक्वान्न होतं आणि त्यांनी चमचा पण ठेवला होता. पण आता तो चपाती भाजी चमच्याने कसं खाणार हा प्रश्न गार्गीला पडला. आजी, ही खीर नको. तसंही त्यांना जास्त गोड आवडत नाही. दुपारी कॉफी दिली तेव्हा बोलले की त्यांना अशी कॉफी आवडत नाही. त्यांनी ती पिली नाही. त्यांना विदाऊट शुगर सगळं आवडतं. निशा खिरीची वाटी ताटातून काढून बाहेर ठेवत बोलली. आजीचा चेहरा लगेच पडला आणि इकडे गार्गी थोडी चकित झाली. राघवने तर कॉफी पिलीच नाही, मग हे ध्यान हसत का आलतं? गार्गीने हात धुतला आणि तिथंच उभी राहिली. अगं, आवडल त्याला, देऊन तर बघ. आजी थोडं इन्सिस्ट करत बोलल्या. नाही आवडणार, मला माहिती आहे, निशा बोलली आणि तसंच ताट घेऊन बाहेर गेली. गार्गीने आजीच्या चेहऱ्यावर थोडी दुःखी भावना पाहिली. का कोणास ठाऊक, पण तिला प्रचंड वाईट वाटलं. आजी, ती खीर द्या, मी नेऊन देते सरांना. खातील ते, गार्गी हसत बोलली. तसं आजीने तिच्याकडे पाहिलं. तू? आजी आठवण्याचा प्रयत्न करत बोलल्या. मी गार्गी, अनुष्काची मैत्रीण. मगाशी तुम्ही कांदा कापत होता तेव्हा आलेले, गार्गी म्हटली. हां, मी विसरले. आजी तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणत बोलल्या. तुझ्या हातचं खाईल का त्यो? पार्वती आजीने शंकेने विचारलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते, प्रयत्न करते, खातील कदाचित, गार्गी हसत बोलली. चांगली हाय, घेऊन जा, खाल्ली तर सांग मला, पार्वती आजी म्हटल्या. आजी, तुमची मुलं? गार्गीने विचारलं. कारण सुनंदा आजीला 2 मुलं होती. एक मंदारचे बाबा आणि दुसरी मिसेस मराठे. पण त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं, म्हणून तिला विचारावं वाटलं. 2 मुलं आहेत, अमेरिकेत असतात, आणि एक मुलगी आहे, म्हणजे होती, आजी अडखळत बोलली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून गार्गीला पण उगीचच प्रश्न विचारला असं वाटलं. 2 मुलगे असून पण यांना एकटं राहावं लागतं, मग मुलं असून काय फायदा? गार्गीला त्यांच्या मुलांचा रागच आला, पण तिने काही रिॲक्शन दिली नाही. बरं, मी ही खीर घेऊन जाते, गार्गी बोलली आणि खीर घेऊन बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने शिताफीने सगळ्यांची नजर चुकवली आणि वरच्या पायऱ्या चढू लागली. हुश, आले बाबा एकदाचे. गार्गी राघवच्या रूम समोर येऊन एक दीर्घ श्वास बाहेर सोडत बोलली. तिने लगेच कुर्तीच्या खिशातून लिप बाम काढला आणि एकाच हाताने तो ओठांवर लावला. गावातलं थंड हवामान तिला सहन होत नव्हतं, त्यामुळे ओठ कोरडे पडत होते. तिला आल्यापासून सारखं त्यावर लिप बाम लावावं लागत होतं. तिने लिप बाम पुन्हा खिशात ठेवला आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात तिच्या कानावर आतला आवाज आला. डोंट वरी राघव, मी तुमच्यासाठी अगोदरच पिझ्झा आणि नूडल्स ऑर्डर केले आहेत. मला माहीत होतं की हे जेवण तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मी अगोदरच शेजारच्या हॉटेलमध्ये सांगितलं आहे. येतच असेल, निशाचा आवाज आला. खरंच? हे इतकं चांगलं जेवण नाही खाणार? गार्गी बाहेर उभे राहूनच ऐकत होती. तुला कसं माहीत की मला पिझ्झा आणि नूडल्स आवडतात? राघवचा आवाज आला. हा राघवचा आवाज होता. मी तुमचा इंटरव्ह्यू वाचला होता बिझनेस मॅगझिनमध्ये, तेव्हा कळालं होतं. निशाचा आनंदी आवाज आला. ओके, थँक्स, हे घेऊन जा, राघव बोलला. ओके, मी ते नूडल्स घेऊन येते, निशा बोलली. म्हणजे ही बाहेर येणार आता? गार्गीने लगेच स्वतःला सावरलं. तेवढ्यात निशा ताट घेऊन बाहेर आली. तिथं गार्गीला पाहून थोडी चकित झाली. ओ दीदी, मला नाही वाटत ते ही खीर खातील. हे बघा, जेवण पण घेतलं नाही. मी नूडल्स घेऊन येते, ही खीर द्या मला, मी ठेवते. निशा तिच्या हातातल्या खिरीकडे बघत बोलली.
ही माझ्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. आणि मला त्यांच्याशी थोडं काम आहे म्हणून आले आहे. गार्गी हसत बोलली. ओके. निशाने तिच्याकडे थोडे विचित्रपणे बघितलं आणि ती निघून गेली. गार्गीने तिला जाताना पाहिलं आणि दीर्घ श्वास सोडून आतमध्ये गेली. तर समोर राघव लॅपटॉप घेऊन बसला होता. ते आतमध्ये येताच त्याने मान वर करून तिला पाहिलं. क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यात तिला कमालीचा आनंद दिसला, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याचा चेहरा निर्विकार होता. सर, मी आतमध्ये येऊ? तिने विचारलं. तू ऑलरेडी आतमध्ये आली आहेस, राघव पुन्हा लॅपटॉपमध्ये बघत बोलला. गार्गीने स्वतःकडे पाहिलं आणि मग दरवाजेकडे पाहिलं. खरंच ती आतमध्ये येऊन त्याला विचारत होती. शिट, तिने मनातच स्वतःच्या डोक्यावर टपली मारली आणि मग त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. सर, ही खीर तुमच्यासाठी, गार्गी अडखळत बोलली आणि त्याच्यासमोर खीर पकडली. त्याने पुन्हा एकदा मान वर केली आणि भुवया वर करून तिच्याकडे पाहिलं. स्पेशली खीर, खा ना, खूप छान आहे, गार्गी हसण्याचा प्रयत्न करत बोलली. त्याचा चेहरा पाहून मनात घाबरली होती, पण दाखवत नव्हती. आय डोंट लाईक स्वीट्स, तो पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालत बोलला. गुड नाही आहे ही, गार्गी काहीतरी बोलायचं म्हणून लगेच बोलली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. मग कडू आहे का, की खारट आहे की तिखट आहे, त्याने विचारलं आणि तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. देवा, कुणासमोर मी बोलते, खरंच डोकं फुटेल याचे प्रश्न ऐकून. तिने खीर त्याच्या समोर टेबलवर ठेवली. थोडीशी गोड आहे, एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल, ती दीर्घ श्वास घेत बोलली. ओके, पहिलं तू खा, मग मी खातो, तो बोलला आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं. खायला तयार झाला, पण मला का खायला सांगतोय? तिने त्याच्याकडं थोडं गोंधळून पाहिलं. तू यात काहीतरी टाकलं असशील म्हणून तू पहिलं खा, मग मी खातो, तो गालात हसत बोलला आणि तिला थोडा रागच आला. मी काय याला मर्डरर वाटते का? म्हणे काहीतरी टाकलं असेल. ती त्याच्यासमोर सोफ्यावर बसली आणि तिने एक चमचा खीर तोंडात घातली. मी खाल्ली, ती बोलली. मग मला पण भरव, तो बोलला. ती थोडं लाजली. त्याला भरवायचं विचाराने त्याची फुलपाखरं तिला जवळ येत असल्यासारखे जाणवलं. मला काम आहे आणि आता हँडवॉश करायला टाईम नाही म्हणून सांगतोय, त्याचा आवाज आला आणि जवळ येणारी त्याची पाळीव फुलपाखरं पुन्हा माघारी गेली. तिने चमच्याने खीर घेतली आणि त्याच्या समोर चमचा धरला. त्याने थोडं पुढे झुकून तो चमचा तोंडात घेतला. तो खीर खाऊ लागला तसं गार्गी त्याला खीर आवडली की नाही त्याच्या चेहऱ्यावरून निरखू लागली. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र थोडेसे मिश्किल भाव उमटले आणि त्याचा अर्थ तिला लागलाच नाही. आय मस्ट से आय एम रेडी टू डाय फॉर दिस स्ट्रॉबेरी, तो गालात हसत बोला आणि ती जास्तच गोंधळली. स्ट्रॉबेरी आणि तीही खिरीमध्ये, स्ट्रॉबेरी आणि तीही खिरीमध्ये, हा काय डोक्यावर वगैरे पडला का काय? गार्गी खिरीमध्ये बघत विचार करत होती. तिने पुन्हा राघवकडे पाहिलं तर तो मात्र तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव मस्त एन्जॉय करत होता. माय गॉड, याची नावं मी अगदी बरोबर ठेवली आहेत. सनकी कुठला, खरंच हा एक नंबरचा सर्किट आहे आणि मला पण हळूहळू वेडं करतोय. याच्यापासून दूर राहिलेलंच चांगलं. तरीही ती फुलपाखरं वाटच बघत असतात. कधी हा जवळ येतो आणि कधी ते माझ्या पोटात येतात. गार्गी चेहऱ्यावर भाव न आणता विचार करत होती, पण तरीही तिच्या डोळ्यातून तिच्या मनातले भाव त्याला अचूक कळत होते आणि तिचा उडालेला तो गोंधळ पाहून तो गालातच हसत होता. तिने मग आणखी थोडी खीर त्याला भरवली. तो अजूनही तिच्याकडे बघत खात होता. तिचा चेहरा निरखत होता. तिला आता लाजल्यासारखं वाटू लागलं. लवकरात लवकर खीर संपावी म्हणून ती जास्त खीर चमच्यात घेऊ लागली. तो मात्र जबरदस्त खुशीत तिच्या हातून खीर खात होता. तिला पाहता पाहता क्षणभर
त्याची नजर तिच्या लालचुटूक ओठांवर थांबली आणि नकळत त्याचे हार्टबीट्स फास्ट झाले. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.